नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड शेअर रॅली आफ्टर सेक्युरिंग न्यू ऑर्डर्स वर्थ ₹1267 करोड. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेडला न्यू ऑर्डर्स मिळाले आहे आणि या ऑर्डर्सची व्हॅल्यू आहे 1267 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला KEC इंटरनॅशनल लिमिटेडवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वेलस्पून कॉर्पबद्दल. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्प विन्स न्यू ऑर्डर्स वर्थ ₹2400 करोड फॉर सप्लाय ऑफ कोटेड पाईप्स इन द US. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्पला US मध्ये कोटेड पाईपच्या सप्लायसाठी न्यू ऑर्डर्स मिळाले आहे आणि याची व्हॅल्यू आहे 2400 कोटी रुपये. चला आता बोलूया वेलस्पून स्पेशलिटीबद्दल. तर मित्रांनो, वेलस्पून स्पेशलिटी शेअर जंप आफ्टर सेक्युअर 231.78 करोड कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम भेल. तर मित्रांनो, वेलस्पून स्पेशालिटी या कंपनीला भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि याची व्हॅल्यू आहे 231.78 कोटी रुपये. चला आता बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड एज हायर आफ्टर सेक्युरिंग सप्लाय कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम GETCL. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडला गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉर्पोरेशनकडून 726 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडला हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर्स अँड बस रिॲक्टर्सच्या सप्लायसाठी. आणि हा ऑर्डर ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स लिमिटेडला येणाऱ्या 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हुडकोबद्दल म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, APCRDA हुडको साइन ₹11,000 करोड लोन पॅक्ट फॉर अमरावती. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, APCRDA म्हणजे आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने रेसिडेन्स ऑफ चीफ मिनिस्टर एन चंद्रबाबू नायडू इन अंडावली ऑन संडे येथे कॅपिटल अमरावतीच्या डेव्हलपमेंटसाठी 11,000 कोटी रुपयांचा लोन ॲग्रीमेंट हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत साईन केला. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इंडसइंड बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडसइंड बँक लिमिटेड स्टॉक एंड्स नियरली 1% हायर आफ्टर RBI ॲश्युअर कस्टमर्स ऑफ बँक स्टॅबिलिटी. तर मित्रांनो, मागच्या वीकमध्ये इंडसइंड बँक लिमिटेडचा शेअर 30% जास्त क्रॅश झाला होता. आणि मित्रांनो, याचमुळे RBIने इंडसइंड बँक लिमिटेडच्या कस्टमर्सचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी सांगितले की बँकची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली आहे. आणि मित्रांनो, एक अपडेट तर झाला हा. आणि मित्रांनो, दुसरी अपडेट म्हणजे इंडसइंड बँक लिमिटेडमध्ये
HDFC म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी वाढून 5%पेक्षाही जास्त केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इंडसइंड बँक लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी IRFC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने आज 80 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 21 मार्च 2025. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड टू हाईक कमर्शियल व्हेकल प्राइजेस अप टू 2% स्टार्टिंग 1 एप्रिल 2025. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड आपल्या कमर्शियल व्हेकलचे प्राइजेस 1 एप्रिल 2025 पासून 2% वाढवू शकतो. आणि मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आपल्या व्हेकलचे प्राइजेस 1 एप्रिल 2025 पासून 4% वाढवू शकते. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.